ब्रिटनमध्ये विन्स्टन चर्चिलला आजही दुसऱ्या महायुद्धातील महान नायक मानले जाते. पण भारतात चर्चिलचे नाव घेतले की 1943च्या बंगाल दुष्काळाची आठवण होते, ज्या भीषण संकटात अंदाजे 30 लाख भारतीयांचा उपासमार आणि आजारांमुळे मृत्यू झाला. आता 80 वर्षांनंतर हा वाद पुन्हा एकदा ब्रिटनमध्ये पेटला आहे, कारण लंडनमधील प्रतिष्ठित नॅशनल पोर्ट्रेट गॅलरीमध्ये लावण्यात आलेले चर्चिलवर टीका करणारे एक कला प्रदर्शन अचानक हटवण्यात आले. हे प्रदर्शन प्रसिद्ध कृष्णवर्णीय ब्रिटिश कलाकार हेलन कॅमॉक हिने तयार केले होते. तिच्या 40 मिनिटांच्या व्हिडिओचे नाव होते पर्सिस्टन्स. या व्हिडिओमध्ये असा आरोप करण्यात आला होता की दुसऱ्या महायुद्धाच्या काळात चर्चिलच्या धोरणांमुळे बंगालमधील लाखो लोकांना अन्न मिळाले नाही आणि उपासमारीचे संकट अधिक भीषण झाले. कलाकाराने उपासमारीचा उपयोग सत्तेचे शस्त्र म्हणून केल्याचा गंभीर प्रश्न उपस्थित केला होता. हे प्रदर्शन सप्टेंबर 2025 पासून गॅलरीमध्ये सुरू होते आणि ऑगस्ट 2026 पर्यंत चालणार होते. पण चर्चिलचे चरित्रकार अँड्र्यू रॉबर्ट्स, चर्चिलचे नातू सर निकोलस सोम्स आणि ब्रिटनच्या हाऊस ऑफ लॉर्ड्समधील 50हून अधिक सदस्यांनी त्याला तीव्र विरोध केला. त्यांच्या मते चर्चिलने जाणून बुजून बंगालच्या लोकांना उपाशी मारले असा आरोप ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचा आणि राजकीय हेतूने प्रेरित होता. या विरोधानंतर हे प्रदर्शन हटवण्यात आले. गॅलरीने सांगितले की प्रदर्शन मागे घेण्याचा निर्णय कलाकाराने स्वतः घेतला, परंतु हेलन कॅमॉकने आपल्या प्रतिक्रियेत कलाकार आणि सांस्कृतिक संस्थांवर बाहेरून मोठा दबाव आणला जात असल्याचे म्हटले. त्यामुळे हा वाद आता केवळ चर्चिलपुरता मर्यादित राहिलेला नाही, तो ब्रिटनमधील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विषयही बनला आहे. पण या वादाचे सत्य समजून घेण्यासाठी आपल्याला 1943 मध्ये परत जावे लागेल. त्यावेळी भारतावर ब्रिटिशांची सत्ता होती आणि दुसरे महायुद्ध सुरू होते. जपानने ब्रह्मदेश म्हणजेच आजच्या म्यानमारवर ताबा मिळवला होता. बंगालला ब्रह्मदेशातून मोठ्या प्रमाणात तांदूळ मिळत असे. युद्धामुळे हा पुरवठा बंद झाला. याच काळात बंगालच्या काही भागांना चक्रीवादळ, पूर आणि पिकांच्या रोगाचा फटका बसला. बाजारात भीती निर्माण झाली. व्यापाऱ्यांनी धान्य साठवण्यास सुरुवात केली आणि तांदळाचे भाव प्रचंड वाढले. पण हा दुष्काळ केवळ निसर्गामुळे झाला असे म्हणणेही अपूर्ण ठरते. ब्रिटिश सरकारने जपानी सैन्याला मदत मिळू नये म्हणून बंगालच्या किनारी भागातील नौका आणि तांदळाचे काही साठे हटवण्याचे धोरण राबवले. त्यामुळे ग्रामीण भागातील वाहतूक आणि धान्य वितरण व्यवस्था विस्कळीत झाली. युद्धासाठी सैन्य, संरक्षण उद्योगातील कर्मचारी आणि शहरांमधील महत्त्वाच्या वर्गांना अन्न पुरवठ्यात प्राधान्य देण्यात आले. दुसरीकडे ग्रामीण मजूर, छोटे शेतकरी, मच्छीमार आणि हातावर पोट असणाऱ्या लोकांचे उत्पन्न वाढत्या महागाईसमोर पूर्णपणे कोसळले. अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांनी बंगालच्या दुष्काळाचे वेगळ्या पद्धतीने विश्लेषण केले. त्यांच्या मते दुष्काळाचा अर्थ नेहमीच देशात अन्नच उपलब्ध नव्हते असा होत नाही. काही वेळा बाजारात अन्न असते, पण सामान्य माणसाकडे ते विकत घेण्याची ताकद उरलेली नसते. 1943 मध्ये तांदळाचे भाव झपाट्याने वाढले, पण शेतमजूर आणि ग्रामीण कामगारांचे वेतन त्या वेगाने वाढले नाही. त्यामुळे दुकानात तांदूळ दिसत असतानाही लाखो लोकांना तो विकत घेता आला नाही. त्यांनी जमीन, दागिने, घरातील वस्तू विकल्या. शेवटी विकण्यासारखे काहीही उरले नाही आणि हजारो कुटुंबे अन्नाच्या शोधात कलकत्त्यासारख्या शहरांकडे निघाली. म्हणजे हा फक्त धान्याच्या कमतरतेचा दुष्काळ नव्हता, तो सामान्य माणसाची अन्न विकत घेण्याची क्षमता नष्ट झाल्याचा दुष्काळ होता. 2019 मध्ये हवामान आणि मातीतील ओलाव्याच्या दीर्घकालीन आकडेवारीचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांनीही महत्त्वाचा निष्कर्ष मांडला. त्यांच्या अभ्यासानुसार ब्रिटिश भारतातील अनेक आधीचे दुष्काळ गंभीर पावसाच्या कमतरतेशी संबंधित होते, परंतु 1943च्या बंगाल दुष्काळाच्या काळात तितकी गंभीर हवामानजन्य दुष्काळाची परिस्थिती नव्हती. त्यामुळे युद्धकाळातील महागाई, चुकीचे वितरण, धान्याची साठेबाजी आणि सरकारी धोरणांचे अपयश या घटकांनी संकट अधिक भीषण केल्याचे संशोधकांनी नमूद केले. मग चर्चिलची नेमकी भूमिका काय होती? याच प्रश्नावर इतिहासकारांमध्ये आजही मतभेद आहेत. चर्चिलचे टीकाकार सांगतात की भारतातून वारंवार मदतीची मागणी करण्यात आली होती. बंगालसाठी धान्य आयात करण्याची गरज ब्रिटिश सरकारसमोर मांडण्यात आली, पण युद्धासाठी जहाजे आणि धान्यसाठे राखून ठेवण्याला प्राधान्य देण्यात आले. भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड वेव्हेल यांनीही ब्रिटिश सरकारच्या मदतीच्या वेगाबद्दल आणि प्रमाणाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. चर्चिलच्या भारतीयांविषयी असलेल्या तुच्छतादर्शक विचारांच्या नोंदी त्याच्या सहकाऱ्यांच्या डायऱ्या आणि पत्रव्यवहारात आढळतात. त्यामुळे त्याच्या निर्णयांमध्ये वांशिक पूर्वग्रहाचा प्रभाव होता का, हा प्रश्न उपस्थित केला जातो. दुसऱ्या बाजूला चर्चिलचे समर्थक सांगतात की त्या काळात संपूर्ण जग युद्धात होते.
जर्मन आणि जपानी हल्ल्यांमुळे जहाजांची मोठी कमतरता होती. ब्रह्मदेश जपानच्या ताब्यात गेला होता आणि भारतावरही आक्रमणाचा धोका होता. त्यांच्या मते चर्चिलने बंगालमध्ये जाणून बुजून दुष्काळ निर्माण केला किंवा भारतीयांना ठार मारण्यासाठी अन्न रोखले याचा ठोस पुरावा नाही. नंतर ब्रिटिश सरकारने धान्य पाठवले आणि अमेरिकेकडूनही वाहतुकीची मदत मागितली होती असा त्यांचा युक्तिवाद आहे. त्यामुळे ऐतिहासिक सत्य अत्यंत काळजीपूर्वक समजून घ्यावे लागते. चर्चिलने एकट्याने बसून बंगालचा दुष्काळ तयार केला असे म्हणणे अतिसुलभीकरण ठरेल, कारण त्यामागे युद्ध, ब्रह्मदेशातून बंद झालेली आयात, चक्रीवादळ, पिकांचे नुकसान, धान्याची साठेबाजी, महागाई, स्थानिक प्रशासनाचे अपयश आणि वितरण व्यवस्थेतील भ्रष्टाचार असे अनेक घटक होते. परंतु ब्रिटिश साम्राज्याच्या युद्धकालीन धोरणांनी संकट वाढवले आणि मदत वेळेवर पोहोचवण्यात गंभीर अपयश आले हेही दुर्लक्षित करता येत नाही. सर्वांत मोठा प्रश्न असा आहे की ब्रिटिश सरकारने युरोपातील युद्धासाठी दाखवलेली तत्परता बंगालमध्ये मरत असलेल्या भारतीयांसाठी दाखवली का? आजचा वाद केवळ एका कलाकृतीबद्दल नाही. ब्रिटनसाठी चर्चिल हा हिटलरला पराभूत करणारा राष्ट्रीय नायक आहे, पण अनेक भारतीयांसाठी तो ब्रिटिश साम्राज्यवादाचा, वांशिक अहंकाराचा आणि बंगालच्या दुष्काळातील सरकारी उदासीनतेचा चेहरा आहे. एकाच व्यक्तीचे दोन देशांमध्ये इतके वेगवेगळे चित्र दिसू शकते. कलाकाराचे म्हणणे आहे की इतिहासातील नायकांना प्रश्न विचारणे आवश्यक आहे. चर्चिलच्या समर्थकांचे म्हणणे आहे की कला स्वातंत्र्याच्या नावाखाली ऐतिहासिक आरोप सत्य म्हणून मांडले जाऊ नयेत. पण प्रदर्शन हटवल्याने प्रश्न संपत नाहीत. उलट प्रश्न आणखी मोठा होतो. ब्रिटनला आपल्या साम्राज्यवादी इतिहासातील अस्वस्थ करणाऱ्या सत्यांवर खुली चर्चा करण्याची तयारी आहे का?